मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. गावातील सरपंच रावसाहेब हा संत्याने कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून त्याला घराबाहेर काढत असतो, त्याच्यावर अत्याचार करत असतो. त्याच वेळेला जयदीप म्हणजेच अधिराज तिथे येतो. तेव्हा सरपंच त्याला म्हणत असतो की आल्या पावली परत जा, आमच्या मॅटरमध्ये पडू नकोस, नाही तर मी तुझा मॅटर क्लोज करून टाकील. तर संत्या सांगत असतो, राजदादा हा तर माझ्या बहिणीला लिलावात काढायला निघाला होता. तेव्हा ते ऐकून अधिराजच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तो सरपंचाच्या छाताडात लाथ घालत त्याला खाली पाडतो आणि चिडूनच विचारतो, आमगावातील माणसं काय तुला तुझी जहागिरी वाटली का? येथील आया बहिणींचा लिलाव करायला तुला लाज वाटली नाही? आता बघ मीच तुला लिलावात काढतो. असं म्हणत राज लगेच सरपंचाचा हात विरघळत त्याला विचारतो, बोल तुझी किंमत किती लावू? चल शून्यापासून सुरुवात करतो. बोला या 2 पायाच्या गाढवाला कोण घरी घेऊन जाण्यासाठी तयार आहे का? तेव्हा सरपंच मोठ्यानेच ओढत म्हणत असतो की सोड मला. परंतु जयदीप मात्र ऐकायला तयार नसतो. तो सरपंचाचा लिलाव करत म्हणतो, ₹0 ₹1, ₹0 ₹2, सर्व गावकरी लोक त्याच्यावर हसत असतात. तर जयदीप सरपंचाला म्हणतो, अरे रे रे, तुला कोणी फुकटात सुद्धा घ्यायला तयार नाही आणि या गावातील लाखमोलाच्या आया बहिणींचा तू लिलाव करायला निघाला होतास का? तेव्हा रावसाहेबचा गुंड काठीने जयदीपवर वार करणार. त्याच वेळेला स्वतः सरपंच वसुंधरा देवी तिथे येतात. त्यांना पाहून सर्वजण खुश होतात. तर वसुंधरा देवी म्हणत असतात, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या गावातील आया बहिणींना कुणालाही हात लावू देणार नाही. माझं सगळीकडे लक्ष असतं 24/7 हवर्स. तर रावसाहेब म्हणतो, अहो आई, याने माझ्यावर हात उगारला, याला तर मी सोडत नसतो. म्हणून तो पुन्हा एकदा अधिराजवर धावून जातो. तर वसुंधरा देवी मोठ्यानेच ओढत म्हणते, थांबा, आता एक पाऊल पुढे टाकाल ना तर मी विसरून जाईल तुम्ही माझे चिरंजीव आहात म्हणून. तर रावसाहेब म्हणतो, हा तर आमगावातील सरपंचाच्या लेकाला लिलावात काढायला निघाला होता. तर वसुंधरा देवी विचारतात, सरपंच मग मला सांगा, मला कोणी सरपंच बनवलं? अहो या माझ्या लोकांनीच बनवलं ना, आणि हे लोक माझे लोक आहेत. मला खूप जीव लावतात आणि मला मानसुद्धा देतात. या गावातील देवमाणसांमुळेच गेली 20 वर्ष मी या गावाची सरपंच आहे. मग तुम्ही यांना जीव लावायचं सोडून त्यांना छळता का? थांबा, तुमच्याकडे तर मी बघतेच. असं म्हणत वसुंधरा देवी धोंडीबाच्या पायातील चप्पल काढतात आणि रावसाहेबवर धावून जात म्हणतात, आता थेट घरला जा, नाहीतर तुमची काही खैर नाही. अहो या मुलाकडे तर बघा, याच्याकडून काही शिकायचं की त्याच्यासोबतच मारामारी करायची? अहो या अधिराजकडून तर खूप काही शिकण्यासारखं आहे. जबाबदारी काय असते, लोकांची मने कशी जिंकायची, त्यांना कसं जपायचं हे यांच्याकडून शिकावं. आता निघता की तंगडं तोडून हातात देऊ? असं वसुंधरा देवी म्हणताच आता रावसाहेब घाबरतच तेथून पळून जातो. तर संत्या लगेच वसुंधरा देवीचे पाय पकडत त्यांचे आभार मानत असतो. तेव्हा वसुंधरा देवी संत्याला धीर देत म्हणतात की असं अजिबात रडायचं नाही. जोपर्यंत मी या गावची सरपंच आहे ना तोपर्यंत माझ्यामुळे किंवा माझ्या मुलामुळे तुमच्या कुणाच्याही डोळ्यात एक अश्रूसुद्धा येणार नाही, हा शब्द आहे माझा. कारण माझं अख्खं गाव कसं सुखाने नांदायला हवं 24/7. तर ते ऐकून सर्वजण खुश होतात. त्यानंतर वसुंधरा देवी अधिराजला म्हणतात की तुझ्या काळजीपोटी भाकऱ्या करता करता मी इथपर्यंत पोचले. कारण माझा मुलगा ना उरफट्या डोक्याचा आहे, कधी काय करेल सांगताच येत नाही. आणि त्याने कायदा हातात घेतला म्हणून तू पण घेणार का? अरे मला खूप काळजी वाटली. उद्या हे सगळं तुझ्या अंगलटीला आलं तर? तुला काही झालं तर मी कुणाकुणाचे डोळे पुसणार? अरे तू तर सगळ्या गावचा हिरो आणि सगळ्यांचा लाडका आहेस ना. मग जरा सबुरीने घ्यावं. असं म्हणत वसुंधरा देवी तेथून जाण्यासाठी निघतात. तर अधिराज चिडूनच म्हणतो, सरपंचीनबाई, मला समजवण्यापेक्षा एकदा तुमच्या मुलाला समजवा. तर वसुंधरा देवी म्हणतात, हो समजवणार. तू त्याची काळजी करू नकोस, तू स्वतःची काळजी घे. कारण कधी काय होईल ना सांगता येत नाही. माझी भाकरी करपली असेल असं म्हणत ती लगेच तेथून निघून जाते. तर लवली म्हणत असतो, राजभैया, या सोन्याच्या खाणीमध्ये रावसाहेबसारखा कोळशासारखा मुलगा पैदास कसा झाला असेल? तेव्हा अधिराज म्हणत असतो की माय सेल्फ लवली, धोत्र्याचं फूल कधी आंब्याच्या झाडाला येत नसतं.
तर दुसरीकडे नित्याची आई तिला आमगावमधील प्रोजेक्टबद्दल सांगत असते की 400 एकरांचा मोठा प्रोजेक्ट आहे, 7 स्टार हॉटेल तिथे डेव्हलप करायचं आहे, तुला हे काम करण्यासाठी खूप आवडेल, प्लीज तू हे काम स्वतः हातात घे. तेव्हा नित्या म्हणत असते की आई प्लीज मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. त्याच वेळेला सुदर्शन तिथे येतो आणि नित्याला पाहून म्हणतो, अरे बापरे, काल मी इंडियामध्ये होतो आणि आज डिरेक्टली US कसं आलो? अगं नित्या बाळा, तू इथे कशी? तुझी फ्लाईट वगैरे मिस झाली का? तेव्हा नित्याची आई तिच्या बाबांवर खूपच भडकते. तर नित्या त्या दोघांना अडवत म्हणते की डॅड, माझा पासपोर्ट हरवला म्हणून मला नाही जाता आलं. तर सुदर्शन म्हणत असतो, इट्स ओके, आपण नवीन पासपोर्ट बनवून घेऊयात. तर नित्या म्हणते, मला कुणाचीही सिंपत्ती नको आहे. तेव्हा सुदर्शन म्हणतो, मग आपण तुला आमगावचा प्रोजेक्ट देऊयात. परंतु काही न ऐकता नित्या तेथून निघून जाते. तर इकडे अधिराज घरी येतो. तेव्हा कंपनीतील काही लोक ऑलरेडी त्याच्या घरी बसलेले असतात, कारण त्यांना अधिराजची जमीन प्रोजेक्टसाठी हवी असते. तेव्हा अधिराज त्यांच्यावर हसत म्हणतो, तुम्हाला जळू म्हणावं की गळून पडणारा पळू? अहो, दर महिन्याला तुमची कंपनी आमच्याकडे लेटर पाठवते, आम्ही नकार दिला तर तुमच्यासारखी लोक पाठवते. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तेव्हा तो माणूस म्हणतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अधिकारी इंडस्ट्रीचा 400 एकरांचा प्रोजेक्ट तुमच्या गावात चालू होणार आहे. तुमची जमीनसुद्धा त्याच एरियात येते आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या जमिनीवर ताबा घ्यायचा आहे. अधिराज मोठ्यानेच ओढून म्हणतो, ए हट, आम्हाला नाही द्यायची आमची जमीन. तेव्हा तो व्यक्ती म्हणत असतो, हे बघा, अधिराज इंडस्ट्री ही खूप मोठी कंपनी आहे. तेव्हा अधिराज हा चिडूनच म्हणतो, तुम्ही असाल अधिराजांचे शिपाई, पण आम्ही आमची जमीन देत नसतो. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की आजूबाजूची 150 एकर जमीन मिळाली, तुम्हाला तुमची जमीन द्यावीच लागेल आणि सरळ मार्गाने तुमची जमीन जर मिळाली नाही तर, अशी धमकी तो अधिराजला देणार. तर अधिराज लगेच त्यांना गप्प करत स्वतःच्या मनगटातील बळ दाखवत म्हणतो, सरळ मार्गाने सांगतो, तुमच्या डोक्यामध्ये फिट बसवा, तुमच्या यादीतून माझ्या जमिनीचं नाव तुम्ही डिलीट करून टाका आणि आमचा पत्तासुद्धा. तेव्हा तो व्यक्ती म्हणत असतो की हे सगळं ना तुम्हाला खूप महागात पडेल. अधिराज म्हणतो, स्वस्तातील वस्तू मला आवडत नाही, निघा इथून. म्हणून त्या दोघांनाही अधिराज लगेच तेथून हाकलवून लावतो. तेव्हा तो आईबाबांना सांगतो की ही तर आपली पिढीजात जमीन आहे, म्हणून कागदासाठी मी ही जमीन अजिबात विकणार नाही, या लोकांना गावात पाऊलसुद्धा टाकू देणार नाही. तेव्हा बाबा म्हणत असतात, हे बघ, ते लोक ही फाईल तर इथेच विसरून गेले. तेव्हा जयदीप लगेच ती फाईल वाचू लागतो. तर दुसरीकडे नित्या ही ईशानच्या घरी येते व त्याच्या कुत्र्यासोबत खूप लाडाने खेळत असते. ईशान म्हणतो, तू तर खूप लक्की आहेस, कारण ही बाई कुणावर कधी प्रेमाने बोलत नाही, ती तुझ्याशी प्रेमाने बोलते. तर नित्या म्हणते, हो, कारण प्राण्यांना प्रेम दिलं ना तर प्रेमच मिळतं, ते पण अनकंडिशनल. इथे माझं एवढं मोठं स्वप्न ब्रेक झालं तरीही माझ्या आईबाबांना त्याचं काही एक वाटत नाही. तेव्हा ईशान नित्याला समजावतो की आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात. तेव्हा नित्या त्याला आमगावतील प्रोजेक्टबद्दल सांगते. तर ईशान म्हणतो, हे खूप इंटरेस्टिंग आहे, तू तर करायलाच हवं, अगदी तुला आवडतं तसंच, आणि यात मी सुद्धा तुला मदत करण्यासाठी तयार आहे. हे बघ नित्या, गेलेल्या संधीचा विचार करू नकोस, ही संधी येत आहे ना, त्याचा फायदा घे. तर नित्याला अचानक खूप गरम व्हायला लागतं. तर आमगावतील प्रोजेक्टची फाईल नित्या हातात घेते आणि तिला हवा घालत असतानाच नित्या ती उघडून पाहते आणि विचार करते, एकदा आमगावमध्ये जाऊन पाहायला काय हरकत आहे. तर इकडे अधिराज विचार करत असतो की अधिकाऱ्यांच्या कंपनीला मी या गावात पाऊलसुद्धा टाकू देणार नाही. तर मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत, अधिराजचे आईबाबा देवीच्या दर्शनासाठी राजावाडीला येतात. तेव्हा त्या जयदीपला व्हिडिओ कॉल करत म्हणतात की इथे एक मावशी आहेत, त्या म्हणतात की माझा मुलगा तुझ्यापेक्षाही राजबिंड आहे. आणि आता बघा माझा मुलगा, असं म्हणत त्या जयदीपचा फोटो माईंना दाखवतात. तर जयदीपला पाहून माईंचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. इकडे नित्या आमगावला जाण्याचा निर्णय घेते. तर पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.